सीमा नदीचे धोक्यातील पातळी ओलांडली, अनेक गावाचा संपर्क तुटला। सोलापूर शहराचे ग्रामीण भागातील मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओले नाले तुडुंब भरून जात आहेत। याच अनुषंगाने सीमा नदीत पाणी पातळीत भरमसाट वाढ झाली असून धरण क्षेत्र आणि नदी उगम क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणि लहान मोठ्या ओले नाले यांच्यामुळे सीमेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पूल, अर्जुनसोंड उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव, सीमाना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप, वडकबाळचा दगडी पूल, राजूर आणि संजयवाड या सीमा नदीवरील अरुंद पुले पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा शहराचा संपर्क तुटला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे नंदूर बंधाऱ्याच्या कटड्याखाली पाणी आल्याने आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने हा सुद्धा बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे। नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावा। महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलेले सीमा नदी पात्रात आणखी पाण्याची वाढ होणार असल्याचे शक्यता नाकारता येत नसल्याने सीमा नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेले आहे। संपादक गुरुदादा गायकवाड। नमस्कार, मी सूरज खडाकडे, सामाजिक कार्यकर्ता, दक्षिण सोलापूर। आज सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच सीना नदीला पूर आल्यामुळे तेलगाव बंधारा हा पाण्याखाली गेले असल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी नंदूर या बंधाऱ्याचा वापर करावा। तसेच नंदूर बंधाऱ्यावरून देखील जाताना बंधाऱ्यावर जर पाणी आला असेल तर त्यांनी या मार्गाने न येता वडकबाळ असेल किंवा तिरे मार्ग या मार्गाने सोलापूरला जाण्याचा प्रयत्न करावा। तसेच मोठ्या प्रमाणात दक्षिण सोलापूरमध्ये पाऊस झाल्यामुळे सातत्याने 15 दिवस झालं सलग पाऊस असल्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। माझी शासनाला व महसूल विभागाला विनंती आहे की शासनाने महसूल विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व त्यांना फुल नाही फुलाची पकडी का असेना मदत शासनाला शेतकऱ्यांना देण्यात यावी। तसेच नागरिकांनी देखील पावसाचं वातावरण असल्यामुळे व नदी नाल्याला पूर आल्यामुळे शक्यतो घराबाहेर न पडता महत्त्वाचं जर काम असेल तरच आपण सोलापूरला जावं, अन्यथा नाही गेलं तरी चालतंय, एवढीच आपल्याला विनंती करतो। तसेच नंदूर बंधारा देखील अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे याचा कार्यकाळ संपला असल्यामुळे या बंधाऱ्याची देखील स्थानिक आमदार मान्य सुभाष बापू देशमुख यांनी पाठपुरावा करून हा बंधारा देखील लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवून जलसंपदा विभागाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांना सोय करून द्यावी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।